की आरक्षण 100% मिळणार आहे आणि माझी हात जोडून विनंती आहे, हा समाजासाठी मी एक प्रामाणिक काम करतोय. आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही, काळजी करू नका. जिवारी लागल असं पाऊल आपल्या मराठा बांधवांनी मुलांनी उचलू नका, ही माझी सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती आहे. की काल बीडमध्ये सुद्धा आत्महत्या झाली. अतुल भैया कवचट, राणीताई जाण्यामध्ये त्यांनी पण केली. सिल्लोडमध्ये आपले काळे भैया यांनी पण आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली. माझे हात जोडून विनंती आहे की आपण प्लीज आत्महत्या करू नका. हुकला नंबर तर हुकू द्या, आपण आणखीन शिकू, लढू. आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा शिका, परंतु कायमचं आयुष्य संपूर्ण नका, ही माझी सगळ्या बांधवांना मनापासून हात जोडून विनंती आहे. भाऊ, शेवटी कोणी नसतं बरं का, शेवटी आपल्या आईबापाला आपणच असतो. त्यामुळं थोडासा विचार करा. तुम्ही अभ्यास करता रात्रंदिवस, ही खरी गोष्ट आहे. तुम्ही आज एखाद्या टक्क्यावर नंबर हुकतो, काहींना टक्केवारी नसून ते नोकरीला लागले जाते, तुम्ही लागले जात नाही. तुमची भावना विद्यार्थ्यांची, मराठा विद्यार्थ्यांची योग्य आहे, पण असं काही करू नका की तुम्ही कायमच संपायला लागला. आपण 1-2 वर्ष गॅप पडला, काय हरकत नाही, पडू द्या, पण तुम्ही पाहिजेत, तुम्ही गरजेचे आहेत. आईबापाला गरजेचे आहे, समाजाला गरजेचे आहे, त्या राज्याला, या देशाला तुम्ही गरजेचे आहेत. माझे हात जोडून विनंती आहे, आत्महत्या करू नका. मी आरक्षण मिळेपर्यंत हटत नाही. मी प्रामाणिकपणे तुमचा भाऊ, मुलगा म्हणून रात्रंदिवस काम करतो. कोणी आत्महत्या करू नका. आणि याही पलीकडं माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे, फडणवीस साहेबांना, तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके? तुम्हाला काहीच वाटत नाही का? अरे माणसं मेलेत, माणसं. किमान माणसं मेल्याच्या नंतर, विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्याच्या नंतर तरी माणसाला एका माणसाचं काळीज पाहिजे. स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकरं आहेत, तसे दुसऱ्याच्या गरगरीब मराठ्यांचे लेकरंसुद्धा तुमचे लेकरं समजा राव मुख्यमंत्री तुम्ही. विनाकारण जर संयम ढाळला तर आम्हाला नाविलाजानं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागेल. माझी हात जोडून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी घ्यायच्यात? या चिल्लर चाल्लर कामासाठी 4-2 जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी, तर राजकीय त्यांचे कामं करता तुम्ही. आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही होत. इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न, लेकरानं अभ्यास केला रात्रंदिवस, त्याने स्वप्न बघितलं नोकरीचं, ते त्याच्या हक्कासाठी, त्याच्या भविष्यासाठी, त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय. मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच देत नाही. ही कोणची मगरुरी आहे? इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे. भावनाशून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही. जर पोर आत्महत्या करायला लागले, काल 3-4 आत्महत्या झाल्या, जर मराठ्यांचे पोरच मारायला लागले तर काय करायचं सरकारचं तुमच्या? आम्हाला मग आमचे पोरच जर मारायला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय? मग आम्हाला बेनाविलाजानं तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुम्हाला जे सांगायला तुम्ही आरक्षण द्या. मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो, या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थिनीची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे. यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या, नसता आमचा संयम सुटणार आहे. आम्ही आमचे माणसं मारायला लागलेत, ठीक आहे, एखाद बार हात मोडला, बोट मोडलं, पाय मोडलं, ठीक आहे, पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागला, माणसंच कायम संपायला लागले, तर तुम्ही जर मजा बघणार असलात, मजा मुख्यमंत्री साहेब, तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्या त्याची जर मजा बघणार असलात तर त्याचे फळं भोगावं लागणार आहे. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या परवा कॅबिनेट आहेत, ज्या 4-5 मागण्या आहेत गॅजेटच्या, आता त्या केशेच्या शिंदे समितीचे, ते उद्या मार्गी काढायला सुरुवात करा. माझे लेकरं कायमचे आयुष्य संपवायला लागलेत. तुम्हाला मी शेवटचं सांगतो, नसता आमचं सुटणार. हा, तर ते काय जाऊ दे, त्याचं उघडं पडतंय काय, त्याच्यावर आता जे बोलायचं आहे ते बोलून गेलेले आहेत. जे दिसायला पाहिजे होतं राज्याला ते दिसलंय, पण आम्हाला गोरगरिबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करत होते जातीयवादी म्हणून. ज्या ठिकाणाहून अपेक्षा नाही त्या ठिकाणाहून
जातीवादाचा अंक सुरू झाला की महाराष्ट्राला नव्यानं बघायला मिळालं. बरं झालं, आम्ही म्हणलो असतो तर पटलं नसतं. आम्ही किती छाती ठोकून सांगितलं आम्ही नाही जातीवादी, आम्ही गरिबांसाठी काम करतो, तरी पण आम्हाला जातीवादी ठरवलं जात होतं. बरं झालं, राज्यासमोर काय चित्र आलं, टोळीनं त्या एक चित्र तयार केलं. कुणाकुणात खरा किती ठासून जातीवाद भरलेला. जाऊ द्या, कोणाची किती भक्कम बाजू असू द्या, कोणाच्या पाठीमागं दुसरी बाजूसुद्धा, आमची बाजूसुद्धा पक्की असू द्या, भक्कम कोणाची, आमची लय पक्की. वैभवीनं तिथं जे म्हटलं, आमची मानसिकता जाणून घ्या. शब्दच काय आहे ते झाले चुकीचेच होते. प्रचंड असले शब्द, विखारी शब्द, जातीय सलोखा बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने ऐकले होते त्या दिवशी. म्हणजे आरोपीची बाजू घेऊन त्यांची मानसिकता तपासायची, पण संतोष भैयाच्या बाजूनं, न्यायाच्या बाजूनं उभा राहायचं नाही. हे विखारी शब्द या राज्यानं पहिल्यांदाच ते ऐकले होते. त्यामुळे पुरं राज्य हळहळलं, पुरं राज्य लोडमध्ये आलं होतं की ज्या ठिकाणाहून असे शब्द यायला नको त्या ठिकाणाहून आलेच कसं काय. पोरगळ बारगळ असलं तर ठीक आहे, एखाद्यावर होतं, एखादा नेता फेता आहे, कार्यकर्ता आहे, त्याच्याकडून होत असतं एखादा शब्द. पण अशा इतक्या उच्च कोटीच्या लोकांकडून सुद्धा असे राजकारणासाठी आणि जातीयवादासाठी आरोपीचे समर्थन करणारे शब्द प्रयोग होत असले तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे. परंतु त्या निमित्ताने जाऊ द्या, विचार तरी बाहेर आले पोटातले, होटावर, आणि राज्यानं प्रत्यक्ष बघितलं. असं आहे की शास्त्रीजींनी असं म्हटलं की गड हा धनंजय मुंडेंच्या पाठीचे, आणि दुसऱ्या दिवशी शास्त्रीजी म्हणतात की गड हा संतोष देशमुखच्या पाठीशी. या भूमिकेबद्दल तुझं काय? नाही, माझं काय म्हणणं नाही. मी बाबाला दोषच नाही दिला त्या दिवशी, नाही नाज देत नाही, बाबाजीला दोषच नाही देत. करून घ्या नाही, टोळी चित्र आहे. स्वतःचं पाप झाकायसाठी देव धर्म काहीही कळाना, टोळी विचित्र आहे. ती टोळी अशी केलंय पाप आपण, पण आता झाकायचं कसं? आता झाकतच नसतं ते, कारण लोकांनी लय वाईट परिस्थितीतून गेले. काही लोक नुसत्या ओबीसी नावाखाली अन्याय सहन केला त्यांनी, फक्त तेवढ्या नावाखाली. काही गरज नव्हती अन्याय सहन करायची, पण तरी त्यांनी सहन केला या टोळीचा. कारण मस्त ते ओबीसी, पण ओबीसीवर बी अन्याय झाला. पण ओबीसी एवढ्या नावासाठी ते व्यक्त होत नव्हते, बोलत नव्हते. पण बोलायला पाहिजे लोकांनी. उगाच ओबीसी मराठान हेन तेन करीत बसण्यापेक्षा ना, अन्याय झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे. मग ते जात कोणची असो, मग काय ओबीसीच्या नावाखाली काय यांचं काय माणसं मारून घेता आपले, बोललं पाहिजे. आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले. बस म्हणतात आता काय नाही, ओबीसी असो, मराठा असो, हिंदू दलित मुस्लिम असो, आता लोक बोलायला लागले. आणि ते सत्यता आहे की ते विचित्र टोळी आणि संपलीच पाहिजे, आणि संपणार आहे. 2 महिने होत आले जातात या सगळ्या प्रकरणाला, पण अजूनही कृष्णा आंधळे का सापडले? अहो दादासाहेब, एक नाही लय ये पळीलाय वाटतं, ये ठोकायला पाहिजे हो. तपास यंत्रणाने असे ढोपर आणले पाहिजे यांचे. लय मोठी टोळी आहे ती. खंडणी मागणारी वेगळी आहे, खून करणारी वेगळी आहे, छेडछाडी करणारी वेगळी आहे, घर बळकणारी वेगळी आहे, जमीन बळकावणारी वेगळी आहे. आणि या पैशाचा या असल्या डाके टाकून, चोऱ्या चट्टे करून, खंडण्या मागून पैसे कमवलं. राजकारणात मजा वाटली नासायला, गाड्या घोड्या मोठमोठ्याला घ्यायला लय गोड लागत होतं. आता काय तवा गोड लागलं? आता काय त्याचे काय पैसे का? ते इतके पैसे असते का? त्याला काय करायचं? 5-25 कनिंग भाडतात, इतके पैसे ते मंत्र्याचे आहेत कोणत्या तरी, त्याला काय करायचं एवढ्या पैशाचं? एवढे पैसे काय देणं घेणं नाही त्याला. का सापडत नाही तो आरोपी, असं तुम्हाला काय वाटतं? सीआयडी सारख्या यंत्रणेला एक आरोपी का सापडत नाही 2 महिने साध्या एका छोट्या खेडेगावात? सापड लपला असं पदराच्या आडून लपला असं सापड. दुसरा मुद्दा पाटील, ती तुम्ही आत्महत्या केली, तुम्ही तो विषय घेतला होता, त्यांची नावं परत एकदा सांगता येईल का? त्या संदर्भात तुमच्या सरकारला काय? माझी एक मुख्यमंत्र्यांना हात जोडून पुन्हा विनंती आहे, आणि विशेष करून आधी मराठा समाजाला, मायबाप हो तुमच्या पाया पडतो, न मिळणार आरक्षण मिळालं. मी माझं कसं असेल, अडाणी असन, शिकलेला असन, कसं असेल, पण आपल्या गोरगरिबांच्या आरक्षणाचं काम करतो. तुम्ही आत्महत्या करू नका, मी तुमच्या पाया पडतो. मला कोणाची गरज नाही या राज्यात, पण तुमची लई गरज आहे मराठा बांधवाची. मी पाय पडतो तुमच्या, तुम्ही फक्त आत्महत्या करू नका. जर 1% हुकला ना, हुकू द्या. धाडशी बाना, धाडशी.
रिपीट करू 1-2 वर्ष, रिपीट करा. नका आपल्या आईबापापासून लांब जाऊ. आपल्या आईबापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा. माझे हात जोडून विनंती, पुन्हा कुणी नाही. बीडला आत्महत्या झाली, अतुल भैया कवचटांनी राणीताईंना बदनापूरला केली, काळे भैयानं आपल्या इकडं शिल्लोडला केली. तुम्ही आत्महत्या नका करू. नसल आरक्षण तुम्ही यावेळी चुकलात, तुमचा दोष नाही. तुमच्या आईबापा कष्ट करून तुम्हाला पैसे पुरवतात. तुम्ही स्वप्न बघितलेलं असतं की मला नोकरी लागावी. तुम्हाला हेही दिसतं की दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्के असून लागला नाही. तुमची भावना योग्य आहे, पण नाविलाज आहे. त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही, होऊ द्या. 1-2 वर्षे लेट व्हा, काही फरक पडत नाही. तुम्ही पाहिजे, तुम्ही कायमचे संपू नका. आईबापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलं आहे. आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो, तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब? तुम्हाला काहीच वाटत नाही. अहो, दुसऱ्या कारणासाठी 4-2 जणांनी जर मेले, आत्महत्या केल्या, तर तुम्ही पुनर्वसन करता वेगळ्या कारणासाठी. आणि हे भविष्य मागतात, भविष्य. राजकारण नाही मागत. हे राजकारणासाठी नाही, त्यांना काही मिळावं म्हणून नाही, हे भविष्यासाठी त्यांचं हक्काचं आरक्षण मागताय. तुम्ही देत नाहीत. तुम्हाला माणुसकीच नाही. माणुसकी शून्य झालात तुम्ही. फडणवीस साहेब, तुम्ही मराठ्यांचे मुद्दे नका पडू देऊ. संयम सुटला तर आम्हाला राज्यात वेगळं आंदोलन करावं लागेल. शेवटी जातीच्या लेकरापेक्षा मोठं आम्हाला काय नाही. तुम्हाला थोडं तरी वाटायला पाहिजे. तुमच्या घरातल्या लेकरासारखं आमच्या घरातलं लेकरू का समजत नाही तुम्ही आरक्षणाच्या बद्दल? असू दे, तुम्हाला काही द्वेष असेल, राग असेल तर ते नंतर बघा ना. पण लेकरांनी काय केलं राव? गोरगरिबांच्या लेकरं धड आत्महत्या करायला लागलेत मराठ्यांच्या. आमचं संपायला लागलेत. हात मोडला, पाय मोडला, ठीक आहे, काय वाटत नाही. मोडू द्या, हात मोडला, पाय मोडला असं म्हणता येईल. नीट करू, दवाखान्यात नेऊ. एका आईचं, एका बापाचं काळीच गेलं, सोन्यासारखं लेकरूच गेलं, तरी तुम्हाला माहिती येत नाही मराठ्यांविषयी. तुम्हाला जाहीरपणानं सांगतो, उद्या मंगळवारी बुधवारी ज्या मागण्या झाल्यात गॅजेटच्या, त्या पटकून लागू करा. त्या शिंदे समिती कशाला सुटलं तिथं? साधे जाणून बुजून कामं करत नाहीत. याच्या तुमच्यामुळे आत्महत्या व्हायला लागल्यात. मग आमचे पोरं मग तुमच्यामुळे मरायला लागले. तुम्ही फक्त देतो म्हणता आणि देत नाहीत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही जाणून बुजून आमच्या मराठ्यांच्या पोरांच्या आत्महत्यात सुद्धा राजकारण करायला लागला. त्यांच्यावर नको हो खेळू, त्यांच्या बलिदानावर नका खेळू. मी हात जोडून सांगतो तुम्हाला फडणवीस साहेब, त्यांच्यावर कशाला राजकारण करता? त्यांच्या बलिदानावर कशाला ते टाळीवरचं लोणी खाल्लं असं? तुम्हाला माया यावं द्या. तुमच्या घरातलं लेकरू, मराठ्यांच्या घरातलं समजा. तुम्ही ज्या सगळ्या केसेसपासून, गॅजेटपासूनच्या आणि शिंदे समितीला कामाला लावून मंगळवारी बुधवारी उद्या तातडीनं ते मार्ग काढा, ही माझी तुम्हाला विनंती आहे. कारण माझे माणसं पोरं मरायला लागलेत, मरायला. हात पाय नाही मोडला त्यांचा मुख्यमंत्री साहेब. नसता आंदोलन उग्र करावं लागेल ना मला राज्यात. आणि मला जातीपेक्षा काय मोठं नाही. मग मी नसतो गिनीत, मग मी सुरू करीन. माझ्या हातून शेवटची विनंती आहे की तुम्ही तातडीनं हे मंगळवारी बुधवारी मार्ग काढा. कारण आमचे लेकरं मरायला लागलेत, लेकरं. आणखीन आत्महत्यांचे पैसे द्यायला तयार नाहीत. तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वेठीस धरू नका. तुम्ही समजून घ्या. जर संयम सुटला तर मी सरकार फरकार काहीच बघणार नाही. आणि मराठा बांधवांना विनंती आहे, लेकरा हो, नका रे आत्महत्या करू. तुम्ही आरक्षण देतो, दम धरा. हो दे, रिपीट 1 वर्ष रिपीट होईल. फक्त इथून पुढं मराठ्यांच्या पोरांनी आत्महत्या करू नका. आईबापासाठी तुम्ही गरजेचे आहेत, माझ्यासाठी गरजेचे आहेत. माझा शब्द आहे का? फक्त आत्महत्या करू नका. पाटील वडेट्टीवार असं म्हटलं की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. काय? वडेट्टीवार, विजय वडेट्टीवार असं म्हटले की प्रत्येक ठिकाणी जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोणच्या? कुठलीही गोष्ट झाली की जरांगे पाटलांनी समोर यायची गरज नाही असं त्यांचं मत आहे. काय तुमची घटना घडली असेल, काय घडलं असेल, तुम्हाला ठेवायचं काय सगळं वर बडायला? आम्ही बोलायचंच नाही काय गोरगरिबाच्या बाजू? आहे ते काय बिचल काय रे? त्याला काय दम नाही का ना? काय मागं बोललो होतं मी, त्याला काय बोललो का हेंद्र्याला? परत मग बोलल्यावर राग येतो. आम्ही बोललो नाही त्याला. तो बघ ना उद्योग तिकडं. तो काय ठेका घेतला काय? सगळ्याचं बोलायचं नाही, आम्ही बोलायचं नाही. तो कोण लागून गेला? काय बोलायचं नाही? गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही, दलित मुस्लिमाच्या बाजून बोलायचं नाही का? गोरगरीब ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही, मराठ्यांच्या बाजून बोलायचं नाही. का बोलायचं नाही? कशामुळे बोलायचं नाही ते सांगा आधी. उगाच शानपट्टी मारीत जाऊ नको. इथं आमच्या आलामध्ये मेले 4 पोरं आमचे. देतो का आता तू? माकडं उठते तर बोलत येतं कोणकडे बी.
याचं विरोधी पक्षनेता असला असतो कसला. न्याय मंदिर याला म्हणते काय गोरगरिबाचं. न्यायाची जागा तेवढी आहे फक्त. विरोधी पक्ष मेले 4 पोर आमचे देतो का भरून. म्हणा प्रत्येक ह्याच्यात बोलत जाऊ नको. तो का ठेका घेतला का एकट्याने. मराठीचा मतदान घेताना कोण लागत का. छगन भुजबळ म्हणाले की मला फक्त माझ्या ओबीसी आणि भटक्या विमुक्त आरक्षणाची काळजी घेता येते. घे हेच केलं तो आयुष्यभर. त्याला घ्या द्या कोणाची काळजी घ्यायची. मी आहे इकडं. मी घेतो मराठ्यांच्या आरक्षणाची काळजी. त्याला घ्या द्या. त्याला सांगितलं आपल्यामध्ये बोलायचं नाही. हां लय थोडं झालं लय देवारा होईल आणखीन. मग तू तुपलं बघ मला डिवचू नको. नाद लागू नको माया. राम शिंदे यांच्याबद्दल तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्याला राम शिंदे असं म्हणाले की माणूस चांगला आहे पण आता 600 मतावर आला. तर राम शिंदे म्हणतात 2029ला बघू पुन्हा एकदा दाखवू. 2031ला पुन्हा कर्जत जामखेडची निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्धार वक्तव्य केलेला आहे की 2029ला. मी कुठं काय बोललो त्यांना. मी काय बोललो नाही. उभा राहू नका. मतांवर आला असं नाही नाही मी नाही म्हणायचं लकाच कोण म्हणत असतो मी. त्याला काय भ्यायचं असं मध्ये कोणाला. मी म्हणलोच नाही. ते काहीतरी विषय चालू होता तिथं त्यावेळेस. तर मग ते विषय निघाला तर म्हणलं अरे असाच विषय चालू होता. ते माणूस लय ग्रेट आहे राव. जातपीत खड्ड्यात गेली म्हणलं तिकडं. लय ग्रेट माणूस आहे सज्जन माणूस आहे असा विषय चालला होता. 600 मतावर आला 500 मतावर आला. आपण नाही म्हणलं. आपण टिंगल नाही करत कधी कोणाची. आणि आलं का आलंच मत असतो मग त्याला काय तो. पण ते स्वभावावर विषय चालला होता. म्हणलं चांगलं परत सर्वोच्च पद बी मिळालं. माणूस ग्रेट आहे. जात बघत नाही काय नाही सज्जन माणूस आहे. काम करतो प्रत्येकाचा असा तो विषय चालला होता. ते टिंगल टीका टिप्पणीच्या बद्दलचा कसलाच विषय नाही आपला त्यांच्याबद्दलचा. दुसरा महत्वाचा एक मुद्दा तो म्हणजे काल महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा झाली. त्या कुस्तीच्या दरम्यान जो वाद झाला एका खेळाडूनं पंचाला मारलं दुसऱ्या खेळाडूची बाजू ऐकून घेतली नाही. निर्णय जो आहे त्या निर्णयावरती आक्षेप घेण्यात आलेले आहेत. त्याच्यावर तुमचं काय मत काय वाटतं तुम्हाला. त्यात नाही कळत जास्त जास्त नाही कळत. त्यात काय बोला हे बोला ना आता ते आता हा ते विरोधी पक्ष ते म्हणून बोला ना. ते म्हणतो सगळ्यात बोलू नको. ते बोला ना आता मराठा आरक्षणावर बी तेव्हाच बोलू ना आता. तुम्ही कुस्ती खेळायला नंबर 1 माणूस आहे ना महाराष्ट्रात. तुम्ही चिटपट करता डायरेक्ट म्हणून तुम्हाला प्रश्न. हा नाही मग आता ही आहे ना सध्या याच्याकडे खातं दिलेलं आहे. वगळंटीवार काय हा वगळंटीवारकडे दिलेलं आहे आता. आता ते हे आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मांडतील आणि ते विरोधी पक्षनेते साहेब परत आमच्या आत्महत्या झाल्यात त्याचा विषय मांडतील आणि कुस्तीचं बी आता ते मांडतील. त्यांना ज्ञान आहे मला त्यातलं कळत नाही. ज्ञानी महात्मा दिलाय ना आता. ते महात्मा बोलतो का बघून आता काय तोंड घालायची गरज राव त्याला. मला घेणं देण्याची सगळं साफ झालं तरी. तुम्ही आता म्हणाले की ते आरोपी आहे संतोष देशमुख जे सापडले त्यांना पडद्यामागे घालतात. हा पडदा कुणाचा आहे म्हणजे कोण पडद्यामागे लपवतो. लपणार नाहीच. यंत्रणा तर सोडणारच नाही आणि यंत्रणेने सोडले ते दुष्परिणाम वाईट असणार आहेत आणि काही फरक पडणार नाही. पण टोळी आहे आणि लय मोठी. कोण अरे हे समजा याची म्हणा त्या धनंजय त्या मुंडेची. म्हणजे धनंजय मुंडे आरोपींना लपवत आहे असं म्हणायचं. मग टोळीत त्याची आहे. तिच्या धंद्यावरून टोळीत त्याची आहे. टोळी कोणाची आहे. त्याचं नावच घेतलं नाही आपण कवा. कधी घेतलं 20-25 दिवस झाल्यावर. धनंजय देशमुखांना पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिल्यावर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्या सांगितलं होतं की तो हे लोक आवरेव. त्याने आवरायचं सोडून त्याने महाविरोधात उठविले. धनंजय देशमुखला धोका झाला नाही पाहिजे. तो हे लोक आवरवतो त्याने महाविरोधात उठविले. मायावर केशी करायला लावल्या. फोटोलाच काय हार घालतो हे काय चपला आणतोय बेट्या. तू काय ह्याला माया दिला ग तो. आणि ती टुळी एक खंडणी मागं ती चोट्टे चाट्टे बलात्कार छेडछाड्या जमिनी हडपीने कोणाच्या टायर तोंडाने पंक्चर दुकानावाले हे चोटी धरलं काही उचलून आणतात. हे म्हणजे गचळ टोळी. गचळ असली टोळी ही कीड आहे. कीड राज्याला लागलेली आणि त्यांच्या समाजाला सुद्धा. काय एवढी पत होती त्यांची बीड जिल्ह्यात. यांच्यामुळं ना ह्या धनंजय मुंड्याच्या टोळीमुळं त्यांना खाली मान घालून जगायची वेळ आली. आता वाटतंय की त्यांच्या श्रद्धास्थानाला सुद्धा याच टोळीनं कलंक लावला असणार आहे. त्यावेळेस त्यांचा एक मोठा नेता आहे. त्यांना सुद्धा जिवंतपणे मरण्यातना याच टोळीनं भोगायला लावल्यात असा संशय येतो. हीच टोळी टोळी
हे कोण थांबा, आम्हाला किती दिवस बघतो ते घेतात का नाहीत, त्या टोळीकडं जनताच बघ. असं आहे की त्या धनंजय मुंडे सोबत निवडणुकीच्या आधी रात्री मध्यरात्री तुमची भेट झाली होती, त्याबद्दल तुम्ही कधी काय बोलले नाही, काय त्याच्यामध्ये त्यांनी तुम्हाला म्हटलं होतं जरा सांगा. आता या असं जर टोळी वाटते तुम्हाला, आणि टोळी वाटत आहे तुम्हाला वाटत नाही, सांगाल काय ते काय ही थोडंच आहे. त्या टायमाला म्हणलो होतो मी आलता म्हणून, मी काय नाही म्हणलो काय बोलणं झालं काय बोलणं असतं त्या टायमाला, दुसरं काय असतं तुम्हाला माहित नाही. दुसरं काय तेच ना, सांभाळा अमकं तमकं, दुसरं काय असतंय त्या टायमाला काय बोलणं असतं. आणि मी तेवढंच गेलतो तो आलता निवडणुकीत सांभाळा असं म्हणलं होतं. अरे तेच काही आता कोण आलेलं नको सांभाळा म्हणून जाऊन द्या. हा तेच काय आलेला कोण नाही म्हणून, तिथं आलेला कोणचा म्हणून नाही सांभाळा. मग तिथं काय होतं, तिथं काय वाटप होती होय, खरी खोबरं वाटत होतो आम्ही तिथं होतं काय, तिथं कोणी पण येत होता प्रत्येक वेळेस. पण इतकं नीच वृत्तीची टोळी असेल त्या टायमाला आम्हाला तरी काय माहित. सोबत कराड पण होते वाटतं, वाल्मिक कराड पण. हा मग होतच होता का, म्हणजे काय ते काय प्रधानमंत्री आहे काय. अरे मला माहित नाही ते काय झालं, ते आलं रातची आणि आम्ही म्हणलं काय भेटायचं नाही, पण ते थांबलेले होते बाहेर. पण ते थांबलेली लई वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय आहे, माणूस की म्हणलं जाऊ दे घ्या भेटू. तर त्यांनी सांगितलं, त्या धनंजय मुंडे यांनी सांगितलं ह्यो सरमाडे म्हणून काय ना हा ते ये म्हणून. अरे म्हणलं हे आहे का ते हार्वेस्टरचे पैसे बुडील्याला, माहीत आहे नव्हतं. आणि मग ते लगेच बाहेर गेलं. मी तेवढं म्हणलं की तेवढंच, बाकी काही नाही. तिच्या याची हुंबल सांगा तुम्हाला लय ही लागली, आम्ही म्हणतो दुसरं काय तिथं माझ्याजवळ तेवढं एकच. तिथं येणारा प्रत्येक माणूस निवडणुकीच्या काळात काय मागणार, माझ्याकडे देण राहून द्यावा, प्रचार येऊ नका, टप्पर कोणाच म्हणायची या महाराष्ट्रातच कोणा टप्पर आहे आपल्याला म्हणायची येऊ नका. आमचं जुळलं नाही त्यांच्याकडं. आपण हे बघा एवढं सांगितलं म्हणल्यावर ते खोटं बोलून का मीडियाला, मी किती खोदून विचारलं, येऊ नका म्हणायची टप्परच नाही आपल्याला कोणाचीच. फक्त आमचं समीकरण जुळलं नाही, त्यामुळं 4 तारखेलाच आम्ही डिक्लेअर केलं होतं राज्यात कुठंच जायचं नाही. आपलं समीकरण जुळणं कुठं जातो, दोन्ही मानानात आरक्षण देतो, महायुती बिन महाविकास आघाडी म्हणजे काय बसायचं कोंकड हिंडत. आम्ही आमचं समीकरण जुळलं नाही, आम्ही स्टॉप येऊन गेलो. त्यांनी म्हणून मी ऐकून, आणि ते स्वभाव तुम्हाला माहीत नवा मग मी ऐकू शकतो. येतीच्या यायचा खेळवारानं काय तू म्हणलं मासं ही सुरू केला बा उभाट्यात नांगूर धरलाय. हो ना, असं की ते काय तुम्ही काहीतरी बोलणं झालं असेल ना, ते तुम्ही ते सांभाळा म्हणल्यावर तुम्ही हो नाही काहीतरी म्हणलं असेल ना. आम्ही गप्प बसत असतो, आपला असं गप्प बसत असतो. गप्प त्या टायमाला कुणी आला आपण गप्प बसत असतो, हो म्हणत नाही, मानं आलीच नाही, काहीच नाही. बाय बी पडल्याचं काहीतरी घडलं जाताना डिटेल माहिती घेतली हो. खोटं आहे, जाऊ दे काय. आशीर्वाद घेतला होता त्यावेळेस काय असतंय, त्यावेळेसचा विषय हे होता काय म्हणून त्याला कोणी पण यायचं. हा विषय आलाय तर जरा सविस्तरच सांगा. प्रश्न उत्तर हे जुगलबंदी नको. बरं, काय नेमकं त्या दिवशी झालं, किती वाजता ते धनंजय मुंडे आले, तुमच्याशी काय बोलले, दर्शन घेतले का नाही, जरा सविस्तर सांगा. आता प्रश्न विचारणार नाही, तुम्हाला जे सांगायचे सांगा. ओके नाही आहे तेच आहे. मी लय आता तिथं काय हजारो शेकडो मोठमोठाले नेते यायचे, मोठमोठाले, आणि मी रात दिवस त्यांना भेटायचो, त्यांचा सन्मान करायचो. मी कधीच असं म्हणजे दुजा भाव देत नव्हतो, अजिबात देत नव्हतो. आणि राज्यभरातले माणसं मोठे आलेत आणि आपण उगाच त्यांचे हेळसांड करायची, कारण मी गरिबाचा लेकरू आहे, एक गरिबाचं काम करणारा पोरग आहे, आणि आपल्याला मोठा व्यक्ती आला आहे आणि त्याची हेळसांड होऊन अवमानित करून त्याला माघारी पाठवणं हे मला शोभत नव्हतं, कारण मी गरिबाच्या घरात वाढत होतो. असे रात दिवस जागणार पण भेटायचो, ही माझी पद्धत. आणि ते 7-8 दिवसापासून निरोप येत होतं वाटतं अंतरवालीत की यायचं आहे म्हणून. आता ते काय ये कोणी नका येऊ असा तो विषय लगातार सुरू असायचा. आणि मला काय ही माणूस भेटला की त्यो माणूस भेटला की त्यो असं सलग सुरू असायचं. ते मला वाटतं अंदाज मला वेळ नाही सांगता येतं. आता तुम्ही सविस्तर विचारलं म्हणून मी सविस्तर सांगायला येतं, ते आता वेळ नाही सांगता येणार. पण रात्री 2 तरी वाजले असतील, आज बहुतेक 2-3 तरी वाजले असतील किंवा काय माहीत नाही मला, आता अंदाजे नाही सांगू शकत, कारण त्यावेळेस ते भयान होतं वातावरण.
ते आले आणि थांबले, पण मी म्हणलं मी झोपलो होतो, मी तेव्हा झोपलेलो होतो अक्षरशः. ते आल्यावर ते म्हणे परत असा निरोप आला, म्हणला झोपलेले म्हणल्यावर गेले असते. पोरांनी सांगितलं की, आणि ते पोरांनी सांगितलं ते जाणारच नाही आहेत. मग पुन्हा उठलं मला ते. मग मी तर डोळे चोळीतच खाली गेलो. म्हणलं बरोबर नाही, शेवटी एक नाव आहे त्यांचं आणि आपण नाही दुजा भावा दिला पाहिजे. आणि दुजा भावाचा विषय पण नाही. गेलो काना खाली भेटलो तर ते दारात 2 लोक होते, ते एक आणि ते सरमाडी आहेत, धनंजय मुंडे एक आणि ते सरमाडी आहेत. ते 2 जण उभं होते तिथं. मग ते आत आले आणि मग त्यांनी त्याची ओळख करून दिली त्या सरमाड्याची. ते म्हणे हे सरमाडे. म्हणलं हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडीनारा? कारण ते हार्वेस्टरवाले त्याच्या आधी माझ्याकडे 2 महिन्यापूर्वी किंवा महिन्यापूर्वी अंदाजे आले होते. तर मग त्यामध्ये पैशाचा विषय होता. त्यांनी त्या सरमाडीने त्याला काहीतरी मारलं होतं म्हणून ते लोक नारायणगडावरती आले. तर मग ते देऊन टाका म्हणून सांगितलं होतं ते पैसे. आमच्या ओळखीचा त्यांचा एक कार्यकर्ता होता गेवराईचा, त्याच्याजवळ सांगितलं होतं आम्ही की लोकांचे पैसे द्या, शेतकऱ्याचे नसता या मॅटरमध्ये. मग मी या शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहणार. तर मग त्यांनी बोलून घेऊन त्यांना थांबिलो म्हणून त्यावेळेस मला ते नाव माहीत होतं फक्त. आणि प्रत्यक्ष समजा त्या दिवशी ते आलं तर तेव्हा सांगितलं, त्यांनीच सांगितलं धनंजय मुंडेंनी घेऊ सरमाडे म्हणून. म्हणलं मग हे होय का ते हार्वेस्टरचे पैसे बुडी द्या. तसं म्हणलं ते सणात गेलं बाहेर. असा एवढाच विषय. आणि दुसरं काय, तिथं आल्यावर निवडणुकीच्या टायमाला आल्यावर मग काय सहकार्य लक्ष ठेवावं. निवडणुकीचं काळे मायावर अन्याय झालता. मी मायावर ज्यावेळेस अन्याय झालता त्या टायमाला मला मराठ्यांचं मोठं केलं तर मला मराठीच्या साथी पहिल्यापासून असं तसं हेच विषय. आणि लक्ष ठेवा. आणखीन एक काय शब्द होता का भाऊ? भेटीनंतर दुसऱ्या दिवशी थांबना यार, बोलतायत काहीतरी शब्द होता मला ते आठवणा. लक्ष ठेवा. शब्द ते शब्द होता काहीतरी की लक्ष ठेवा. ना आणखीन एक शब्द होता, नाही असा शब्द होता. आणि मी काय कोणालाच हा म्हणत नव्हतं त्या टायमाला. म्हणजे ते जो त्या अनुभव आहे त्यांना तेच बाकीच्या नेत्यांना पण. बस एवढंच होतं, बाकी काय नव्हतं. जाऊ द्या ना आता. त्या प्रक्रियेत असतंच ना. आम्ही असं म्हणायचं का त्यांनी पाया पडल्या म्हणून? आता मी काय सांगू? तुम्ही दोघंच होते ना, धनंजय मुंडे आणि तुम्ही त्या ठिकाणी. आपण आत्ताच कम काढू म्हणजे असं म्हणू शकतो का धनंजय मुंडे यांनी तुमच्या पाया पडल्या? सगळेच होते त्याला. आता सगळेच होते ना तसे. नाही सगळेच तसे होते ना. आता त्याला काय असतं त्याचं काय असतं असं म्हणू शकतो का? नाही बा, हे बघा इतके खालचं मी नाही बोलणार. इतक्या खालचं मी नाही. इतकं खालचं नाही बोलणार. लागलं जिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं दाबणारच. पण जी प्रक्रिया आहे त्याबद्दलचं थोडंसं काय म्हणते त्याला, काही संकेत राजकीय सामाजिक संकेत पाळले पाहिजेत. आणि राजकीय सामाजिक संकेत पाळणारा मी थोडा आहेच. तिथं अन्याय झाला त्याच्याकडून तिथं त्याला लागल त्या ताकदीनं भेटायची ताकद आहे आपल्यात. लागल त्या ताकदीनं त्याची जी ताकद असेल त्याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं भेटायची तयारी. पण काही संकेत, इज्जतीचा प्रश्न काहींच्या मी काय म्हणतो ती प्रक्रिया मी म्हणतो त्यात जाऊच नाही. मी म्हणतो बरं का जे आहे आता ती प्रक्रियाच आहे त्या टायमाची. काय करू त्याला मी तरी काय करू त्याला? पाटील, दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात होतं की धनंजय मुंडे भेटीला आलेच नाही, पण तरी पण अफवा करतात असंही बोललं जात होतं. सगळं माहीत असतं. असं नाही होऊ शकत. असं अफवा करायला आम्हाला का ते राष्ट्राध्यक्ष थोडाच व्हा म्हणून तेच नाव जोडल्यामुळं काय म्हणते त्याला आणखीन आपलं नाव उंच नसतं असं त्याला. अरे बाबा रात्रंदिवस किती आले तर किती नाही. पण ते राजकीय सामाजिक एक प्रक्रिया आहे. माझ्या मराठ्यांशिवाय या राज्यात कोणाचं पान हलू शकत नाही, कोणाचंच या राज्यात. त्यामुळे येणार सगळे येत आहेत. आणि काय असतं थोडं राजकीय सामाजिक संकेत
पाळले पाहिजेत. थोडी काही बी नाही सांगितलं पाहिजे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. पण त्यावेळेस आलेला प्रत्येक माणूस, ती प्रक्रिया होती निवडणुकीची म्हणून त्यासाठीच येत होता. कोणी तिकीटं मागायला यायचं, कुणी सहकार्य करा म्हणून यायचं, कुणी म्हणायचं तुम्ही नाही सहकार्य केलं की मी पळलोच. हा मी म्हणतो पूर्णच ती प्रक्रियाच होती ना. आता ती प्रक्रियाच होती. प्रत्येकजण तिकीट मागायचा, कोणी मदत मागायचा. ती एक भयंकर लाट होती. आजही बी येईन, उद्या बी राहणारे आणि कव्हा खेटा म्हणा तुम्ही ती कायम राहणार असे ते त्यावेळेस झालं होतं. त्यामुळं लय जेव्हारी लागल असंही मी नाही सांगत बस का. आता लय जेव्हारी लागन असं नाही सांगत. धन्यवाद. नाही अरे आज कसं काय कुंकुम काढलं तिसराच विषय.